नमस्कार, लोकप्रवाह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्ससाठी दिलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। पार्टीतर्फे संविधान दिंडीचे विठ्ठल रखुमाईच्या नगरीत समारोप कार्यक्रम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे महासंचालक सुनील वारे यांच्या मार्गदर्शनाखाली संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याबरोबर यावर्षी संविधान दिंडीचे आयोजन करण्यात आले होते। संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान देहू व आळंदी येथून राज्याच्या कानाकोपऱ्यातून भक्तगण सहभागी झाले होते। पालखी सोहळ्यात ठिकठिकाणी बार्टीचा संविधान रथामार्फत संविधानाचा प्रचार आणि प्रसार करण्यात आला। पालखीच्या सोहळ्यात पहिल्या दिवस देहू आळंदी नगरीतील वातावरणापासून विठ्ठल रखुमाईच्या दर्शनापर्यंत भक्तिमय वातावरण झाले होते। अशा या भक्तिमय सोहळ्यात बार्टीमार्फत संविधान रथाचे भव्य दिव्य विठ्ठल रखुमाईच्या नगरीत संविधान दिंडीचा समारोप कार्यक्रम नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे कामगार मंत्री यांच्या हस्ते करण्यात आला। समारोप कार्यक्रमाच्या वेळी मोठ्या प्रमाणात भक्तांगण आणि पंढरपुरातील सामाजिक राजकीय मंडळी उपस्थित होते। रिपाईचे राज्य संघटन सचिव सुनील सरोगोड, ॲडव्होकेट कीर्तिपाल सरोगोड, पाराधे सर, अमित कसबे, संतोष सरोगोड, उमेश सरोगोड, पत्रकार श्रीकांत कसबे, कासेगावचे जाधव, प्राध्यापक सुरेखा भालेराव, प्राध्यापक नागिन सरोगोड, सुनील वाघमारे, पंचशील मंडळाचे अध्यक्ष आर.पी. कांबळे, समाधान आठवले, बीएसपीचे एल.एस. सोनकांबळे आदी जण उपस्थित होते। या प्रसंगी माननीय डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी संविधान दिंडीच्या उपक्रमाचे कौतुक करून बार्टी संस्थेचे धन्यवाद मानले। तसेच संविधानाचा जागर होणे अत्यंत महत्त्वाचे आहे। विठ्ठल रखुमाईच्या कृपेमुळे व आज येथे कामगार मंत्री म्हणून संविधानामुळे उभा आहे। मागील वर्षी देखील संविधान दिंडीस मी भेट दिली होती। आजच्या या कार्यक्रमाचे नियोजनाबद्दल बार्टीचे मी मनापासून धन्यवाद मानतो। तसेच दरवर्षी असे हे उपक्रम सुरू राहावेत असे बोलताना मंत्री खाडे यांनी सांगितले। तसेच सोलापूर मतदारसंघाच्या खासदार माननीय प्रणितीताई शिंदे यांनी देखील संविधान दिंडीचा समारोप कार्यक्रमाच्या ठिकाणी सदिच्छा भेट देऊन बार्टी संस्थेच्या संविधान दिंडीच्या उपक्रमास विशेष धन्यवाद देऊन संविधान हे आजच्या काळात किती महत्त्वाचे आहे, तसेच संविधानामुळे आपले अधिकार व कर्तव्य प्रत्येक नागरिकास समजणे आवश्यक आहे। संविधानाविषयक प्रबोधन करण्यासाठी संविधान रथ उपक्रमाची संकल्पना उत्कृष्ट आहे। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संविधान दिंडीच्या माध्यमातून वारकरी बांधवांना भारतीय संविधानाची माहिती व्हावी अशा उपक्रमाचे मुख्य मार्गदर्शक श्री सुनील वारे, महासंचालक बार्टी तसेच निबंधक इंदिरा अस्वार, विभाग प्रमुख डॉक्टर सत्येंद्रनाथ चव्हाण, प्रकल्प व्यवस्थापक नसरीन तांबोळे, पुणे विभागीय अधिकारी जागृती गायकवाड, प्रकल्प अधिकारी राहुल कवडे पुणे, तसेच श्रीमती प्रणिता कांबळे प्रकल्प अधिकारी सोलापूर व सर्व समतादूत यांच्या सर्वांच्या वतीने देहू ते पंढरपूर संविधान दिंडीचे आयोजन करून समारोप पंढरपुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे करण्यात आले। या संविधान दिंडी समारोपाच्या निमित्ताने पंढरपुरातील गायक रवींद्र शेवडे यांचा महापुरुषांच्या विचारांच्या भीम जलशाचा प्रबोधनपर कार्यक्रम झाला। आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्तित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून
पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज. हाक तुमची साथ आमची.